मिस्टर फौजी तिकडनं थोडं पब्लिकला लांब करायचं आहे जरा लाईनीवरून. आणि मिस्टर 360 आलेले आहेत अरुण पाटील. आणि सामन्याला सुरुवात आणि सामना करतील ते आकाश यांचा अरुण पाटील. पहिला चेंडू आकाश यांचा, सुरेख चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 बरोबर धावसंख्या दिली ती 1. टीमचा श्री गणेश झालेला आहे पहिल्या धावानी. सुरेख चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव. 2 चेंडू 2 धावा. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटते आकाश यांची. आणि आता मात्र 360 अरुण पाटील. सुरेख चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव. 3 चेंडू 3 धावा. खूप चांगला असा सामना पाहायला भेटतो इकडे पीबी ब्रदर्स वर्सेस सुशांत 11. सुरेख चेंडू 4 चेंडू 4 धावा. खूप चांगली अशी गोलंदाजी पाहायला भेटलेली आहे आपल्याला आकाश यांची. सुरेख चेंडू 5 चेंडू 5 धावा. आणि ह्याच्यानंतर आहे एक्झिबिशन मॅच कट्टर 11 वर्सेस शिव 11. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. सुरेख गोलंदाजी केलेली आहे आपल्या संघासाठी आकाश यांनी. पहिलं षटक 6 धावांचं. 6 चेंडू 6 धावा. कट्टर 11 शिव 11. शिव आणि दोन्ही लहान खेळाडूंनी टीमनी लवकरात लवकर सुरेख गोलंदाजी. वाईट चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 बरोबर धावसंख्या दिली 7. सुरेख चेंडू भावेशांचा डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्यावर धावसंख्या दिली ती 7 8. 1 चेंडू 8 धावा. स्ट्राईक वरती आहेत ते अरुण. आणि सुरेख फिल्डिंग पाहायला भेटली पण एक धाव का रोखू शकली नाही. धावसंख्या 1 बरोबर धावसंख्या दिली ती 9. 2 चेंडू 9 धावा. खूप चांगला असा सामना पाहायला भेटलेला आपल्याला इकडे VPL सीझन 1 क्रिकेटचा महासंग्राम. सुरेख चेंडू आणि गचाड थ्रो. आणि पंच यांनी निर्णय घ्यायचा आहे. पंचांचा डिसिजन लास्ट डिसिजन असेल. पंचांचा डिसिजन असेल ते लास्ट असेल. सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचांचे डिसिजन देतील ते लास्ट असेल. आणि दोन्ही बॅट्समन आणि फलंदाजांनी मागे यायचे. फक्त पंच तिकडे असतील. बाहेरून खेळाडूंनी काय बोलायचं नाही आहे. पंच डिसिजन काय असेल. 5 धावसंख्यावर धावसंख्या झाली ती रन किती झाला 14. 3 चेंडू 14 धावा. आणि गचाड गोलंदाजी. वाईट +1. धावसंख्या 2 बरोबर धावसंख्या झाली ती 16. 3 चेंडू 16 धावा. सुरेख चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 17. 5 चेंडू 17 धावा. खूप महागड असं षटक. शेवटचा चेंडू 5 चेंडू झालेले आहेत. माफ करा. धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 18. आणि 9 चेंडू आणि धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 19. 5 चेंडू 19 धावा. महागडाचं षटक भावेश यांचं. सुरेख डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या भर धावसंख्या झाली ती 20. 2 षटकानंतर 20 धावांचं 20 धावा झालेल्या आहेत. खूप महागडाचं षटक भावेश यांचं. पहिल्या षटकामध्ये आकाश यांनी मात्र 6 धावा दिलेल्या. तर स्ट्राईकवर आहेत ते राजू. सुरेख चेंडू 1 धावा.
धावसंख्या झाली ती 21. तर सामना करतील अरुण पाटील जितेश यांचा. वैयक्तिक दुसरं, वैयक्तिक पहिलं, संघात तिसरं षटक घेऊन येत आहेत ते जितेश. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, धावसंख्या 1 भरते. धावसंख्या झाली ती 22. तिसरा चेंडू कविता घाणेकर मॅडम यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन VPL सीझन 1 मध्ये. यांनी आम्हाला वेळात वेळ दिल्याबद्दल खूप खूप त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहेत चिंतामणी मित्र मंडळ. आणि आमच्या ताईंचं सुपुत्र हर्ष घाणेकर हे आर्मी मध्ये सिलेक्ट झालंय.
आणि एक्झिबिशन मॅच शिव 11 वर्सेस कट्टर 11 या दोन्ही खेळाडूंनी संघांनी त्वरित जमा राहायचंय आणि जंगी सामना पाहायला भेटणार आहे आपल्याला इकडे ठसन ठसनवाला. आणि ओव्हलचे फलंदाज भावेश जोशी. आणि भावेश जोशी यांचं नाव खूप ऐकलंय आम्ही, खूप मोठे मोठे टुर्नामेंट खेळलेले आहेत ते. तशी फलंदाजी पाहूया आता. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. सामन्याला सुरुवात. चेंडू 2 धावा, 38 धावांचं आव्हान आहे. आणि उत्कृष्ट अशी कॅच, सुरेख अशी कॅच पाहायला भेटली आपल्याला. प्रथमेश यांच्याकडनं. चार चेंडू 2 धावा, एक गडी बाद झालेला. सुरेख गोलंदाजी अभिषेक सिंग यांची. सुरेख गोल चेंडू होता पण काय एक धाव रोखू शकली नाही. धावसंख्या 5 चेंडू 3 धाव. मोठे फटके पाहायला भेटणार आहेत आता भावेश यांच्या फलंदाजाकडनं. शेवटचा चेंडू आणि सुरेख किपिंग पाहायला भेटली तिकडे आपल्याला. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली आहे ती 3, एक गडी बाद. आणि 38 धावांचा पाठला करत आहेत. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 3. आणि आता गोलंदाजीला आहे ते आकाश. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. मोठा फटका पाहायला आणि अरुण पाटील यांच्याकडनं खूप चांगली अशी क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं पण एक धाव करू शकली नाही. धावसंख्या धावसंख्या झाली ती 4, 2 चेंडू 4 धावा. 38 धावांचा पाठला करत आहे. मोठे फटके पाहायला भेटते की नाही पाहूया. फुलटो चेंडू, सुरेख चेंडू. स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगलीशी फिल्डिंग. सुरेख फटका अभिषेक सिंग. सुरेख फिल्डिंग पाहायला भेटते तिकडे आपल्याला. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. वातावरण गंभीर झालेलं आहे इकडे. आणि गडी बाद. भावेश एक बाद झालेले आहेत. 2 षटकानंतर मात्र रन झालेले आहेत ते. किती धावा झाल्या? 4. 12 चेंडू मध्ये 34 धावांचं आव्हान आहे बीबी ब्रदर्स. आणि आता आलेले आहेत ते बॅट्समन वेदांत. वाईट चेंडू. धावसंख्यावर धावसंख्या झाली आहे ती 5. आणि गडी नॉट आउट, नॉट आउट. धावसंख्यावर धावसंख्या झाली आहे ती 6. फुलटो चेंडू आणि गडी बाद. आणि सामना एकीकडे झुकलेला आहे. सुरेख डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्यावर धावसंख्या झाली. त्या जाळीच्या इकडनं वायरीच्या इकडनं सर्वांनी साईडला व्हायचं आहे मित्रांनो. तिकडनं त्या जाळीकडनं साईडला व्हायचं आहे. तिकडे वायर आहे. कमिटी मेंबर्स अवांतर धाव. धावसंख्यावर धावसंख्या झाली ती 8, 9.
सुरेख चेंडू. धावसंख्या 1 भरतो. धावसंख्या झाली ती 10. धावसंख्या झाली ती 9. सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी. 5 चेंडू 10 धावा आणि गडी बाद. मानव यांची खूप चांगली अशी गोलंदाजी करत आहेत वरून. हा शेवटचं षटक वरून यांचं. सुरेख अशी गोलंदाजी पहा मित्रांनो. काय गोलंदाजी करते आपल्या संघासाठी वरून. छोटासा गोलंदाज, नावाजलेला गोलंदाज वरून. आणि अवांतर धाव. धावसंख्या 1 भरते. धावसंख्येवर धावसंख्या झाली ती. आणि गचार क्षेत्रसंघ पाहायला भेटला अभिषेक सिंगकडनं. चौकार खणखणी. 3 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे बीबी ब्रदर्स यांना. आणि निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकाचा. आणि सुशांत 11 संघ हा विजय झालेला आहे. हॅलो 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 थँक्यू विजय. एक अत्यंत महत्वाची अनाउन्समेंट आहे. थोडं शांत राहायचं आहे मित्रांनो. थोडं शांत राहायचंय. शांत राहायचंय. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. एक आनंदाची गोष्ट आहे आपल्या संपूर्ण सायनातनं